सफेद वांगी का हिरवी वांगी हे बघा. वेळ कमी पडला त्याच्यामुळे मग राहिलं, मी काढत नाही बसली. मग शॅम्पू लावला म्हणजे काय उशीर होतो. छान असं शिजलेत वांगी. काय झालं रे, भेटला भाग्या भेटला. आज सकाळपासून दोघं जण एकमेकांना शोधतायत. तो मग असे भाग्या आलेला शोधत शोधत ह्याला, तर हा गायब. आणि आता हा भाग्याला शोधतोय तर भाग्या गायब झाला. मग कुई कुई करतो कधीपासून. काय झालं, नाही भेटला भाग्या? सश्या ए ससोबा, ससोबाचे कान बघा. भाग्या नाही भेटला. येईल तो आता, येईल येईल येईल. किती वेळ झाला दोघं जण एकमेकांना शोधतायत. तो कुठे गेला काय माहिती आता. मागच्या रानात गेला वाटतं. हां, नाही भेटला भाग्या तुला? शेरू भाग्या नाही भेटला. अवतार बघा कसा काळा काळा झालेला आहे. ते 2-3 दिवसापूर्वी त्याला आंघोळ घातलेली आहे. तो गोरा आहे ना, पांढरा पांढरा, त्याच्यामुळे असं मातीमध्ये खेळून आला का पूर्ण काळा होऊन जातो. तो आंघोळ घातल्याचं वाटतच नाही. फक्त एकच दिवस चांगला राहतो, ज्या दिवशी आंघोळ घालणार त्या दिवशी. नंतरला झालं. चला खाऊ खायचा, चपाती खायची. चपाती दिलेली आहे ना तुला, चपाती देते खायला. चल अशा नाही करायचं. येईल आता भाग्या. हां येईल ना. गादीची वाट लावून झाली आहे बघा. त्याच्यावरती चादर अंतराची होती, तो जाऊन तिथे बसला. आता सगळी गादी लाल लाल करून झाली. ये पक्ष्यांना खाऊ घालायला बाय. पक्ष्यांना खायला जाऊ. ये पहिला आधी ये. तुझे पक्षी पण तुला घाबरतात. हा दिसला का लगेच पळतात बिचारे. ये लवकर. चला. हां पाडली गादी. बघ गादी पाडला बघ. ते बघा काम करून गेला. जा शोध, जा जा बघ, जा जा कुठे गेला वाघ्या, बघून ये. जा जा जा. असं कुई कुई करत राहायचं, नाही दिसलं का. दोघं पण तसेच आहेत ते. केला चालू. इकडे जरा कमीच लागतं, तिकडे लय लागतं. लिंबाचं झाड बघ कसं झालंय ते. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आता मी आलेली आहे आपल्या घराच्या पुढच्या साईडला, म्हणजे जिथे मिरचीची वगैरे रोपं आहेत त्या साईडला आलेली. इथे ना भरपूर असं रान वगैरे वाढलं आहे आणि मिरची रोपं आहेत ना ती पण कटिंग वगैरे करून झालेत, पण रान भरपूर आहे त्याच्यामुळे ते जरा साफ करायचं आहे. केळीच्या इथे पण भरपूर असं रान आहे ना वाढलेलं आहे, ते पटापट साफ करून घेते. सगळं इतकं छान झालेलं आहे, पण ते रान वाढतं ना, पाणी आपण टाकतो ना, त्याच्यामुळे तुम्हाला मी दाखवते थोडंसं. आणि जमीन पण थोडीशी अशी उकरून घ्यायची. हे बघा इथे आपला बघा बेसिनचा हा पाईप गेला ना, गेले 2 दिवस झाले करायचं पण ते वेळ नव्हता म्हणून राहून गेलं. तर आता ना काढून घेते इकडचं. हे बघा हा पुदिना पण आहे. ते गोंड्याची रोपं आपोआपशी रुजलेली ही, आणि हे असं मध्ये मध्ये हे बघा हे सगळं रान वगैरे सगळं आडलेलं आहे. हे टोमॅटोचे रोप बघा. आता हे काय काढणार नाही आम्ही आता, कारण खूप आता मोठी झालं. तिथे इथेच खत पाणी करून इथेच त्याला माती बिती घालून सगळं व्यवस्थित करूया. हे काय काय ही मिरची रोपं सुकलेत, तिथं काढून टाकतं ते हे गवत बिवत सगळं असं. आणि ही मिरची रोपं कटिंग केलेली, तिला माती बिती सगळं करायचं आहे व्यवस्थित सगळं.
हे बघा पाणी टाकतो ना सगळं रानच उगवतं. चला पटापट जरा करून घेते. कोण आला? वाघ्या आला का शेरू आला? ए शेरू कुठे आहे रे? वाघ्या तो तुला शोधतोय, तू त्याला शोध. टोमॅटो रोप काढायचा इकडनं, इथे लावायचा. आहे ना कुकरला तर लावायचं, नाही तर कुकरला येते म्हणून बोलते. निघालाय. निघाला कसा? रान आहे ना साईडला, ते मी काढते लावतो. ते इकडे नको लावतो. नको तिथे नको लावता, होणार नाही तिथे. मुलं चांगली निघाली असली तर ते इथे चांगलं मोठं झालंय. जागा चांगली पाहिजे ना, पण तिथे रोपं किती लावली असती. तर हे बघा, हे आता मी थोडंसं साफ केलं. कचरा बघा तर समोर तुम्हाला दिसतो ना, इतका कचरा निघाला ह्या एवढूशा जागेतनं. म्हणजे किती सगळं होतं तिथे, रान सगळं आलेलं. आणि आता मिरच्यावर जे काही तयार झालं ते सगळं काढून घेते. पुदिना पण बघा छान असं तयार झालेलं आहे. थोडासा पुदिना काढला आणि तिथे असा लावला. म्हणजे साफ करताना कसं मध्ये मध्ये ते मुळं निघाली ना, मग तिथे त्याचं लावून टाकलं आहे. त्याला पाणी वगैरे घातलं मी. आता तिथे पण सगळं व्यवस्थित सगळं उकरून घेतलं आहे. तो तिकडचा भाग राहिला आहे, तो आता होणार नाही कारण बराच वेळ झालेला आहे. आणि आता थोडीशी वांगी वगैरे बघा तयार झाले आहेत, ते आता काढून घेतो आम्ही. हे बघा इथे पण आहेत. त्याची वांगी माकडच घेऊन गेलं ना आपल्याकडची. हां, त्याच्यामुळे मग आता ना काय ठेवायला असं जरा भीतीच वाटते. आणि तयार पण झाले आहेत ना वांगी. ही बघा तयार झाले, ते पटापट काढून घेतो. ही हिरवी वांगी आहेत. सफेद वांगी का हिरवी वांगी, हे बघा मस्त भाजी होईल. चला आता जे जे काय आहे ते पटापट काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. हां, ते शेंगावर पण नजर टाका. म्हणजे शेवग्या शेंगा पण बघा आपल्या आता तयार होतील ना, म्हणून कुणाच्याकडनं जरा लक्ष द्या, सुकून जातील ना परत. तर हे बघा, हे आता एवढं काढलं. मध्येच पाणीसुद्धा आलं, तर हे बघा पटकन असं पाणी भरून घेतलं. आणि हा बघा आला. ए कुठे गेला तू? तो बघ वाघ्या आलाय. वाघ्या हा बघ इथे, तो वाघ्या तिथे आलाय. हा बघ, हे बघा त्याला खाऊ खायचं आता. चल ये. सुसू झाली वाटतं, सुसू झाली. चला तर त्यांचं होऊ देत. तर हे बघा, हे इतकं आता काढलं. पुदिना काढून घेतला, भरपूर पुदिना तयार झाला. अजून पण आहे, तर पण आता सध्या म्हटलं इतकाच काढला मी. ह्या मिरच्या काढल्या तेवढ्या. आणि वांगी ही बघा, एक 5-6 वांगी काढली आता. म्हणजे अजून पण आहेत, पण ती छोटी छोटी आहेत, त्याच्यामुळे सगळी नाही काढली मग मी. आणि एक 2-3 दिवसापूर्वी वांगी काढली होती, ती पण आहेत फ्रीजमध्ये. आणि ही पालेभाजी होती ना, म्हणजे ती आता पूर्ण मुळासकट काढूनच टाकली ती, कारण खूप असं म्हणजे जून झालेली आहे ती, जूनसारखीच झालेली आहे ती. तर ही कोळी कोळी पानं ती फक्त काढून घेते आणि मग ती फेकून देणार. मग असं सगळं बघा निघालं आहे. अजून पण काय काय आहे, पण ते वेळ कमी पडला त्याच्यामुळे मग राहिलं, मी काढत नाही बसली, कारण नाश्ता बनवायचा ह्यांचा. तर चला ए वाघ्या कुठं आहे? ये ग, खायचं नाही वाटत त्याला आज, खायचं नाही आहे. तर बागेत काम करायला गेलं ना की वेळेचं भान राहत नाही. म्हणजे कधी वेळ निघून जातो अजिबात कळत नाही. तर माझा पण जवळजवळ पाऊण तास ते 1 तास गेला होता. आणि नाश्ता बनवायला थोडासा उशीरच झाला, म्हणजे 9 वाजले होते. तोपर्यंत वाघ्या शेरू यांना खायला दिलं. आणि जो काही भाजीपाला आणला होता ना बागेतून, तो सगळा इथे पाण्यामध्ये अगोदर घालून ठेवला होता, एक 10 ते 15 मिनटं. कारण त्याला माती ना भरपूर अशी चिपकलेली होती, कारण माझे पण हात ना मातीचे होते. आणि त्याच्यानंतर मग धुवून सगळं असं वेगळं वेगळं करून ठेवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर इथे नाश्ता बनवायला घेतला होता. आज मालपोहे बनवले नाश्त्यामध्ये. म्हणजे मला काही सुचतच नव्हतं की काय करू नाश्त्यामध्ये.
तर म्हटलं चला आता म्हणजे ज्या वेळेस मला असं काही सुचत नाही ना तर पटकन मी असे मालपोहे करून टाकते, कारण सगळ्या वस्तू कशा घरामध्ये बघा असतात आणि आवडतं. मुख्य गोष्ट काय तर आवडतं आमच्याकडे, त्याच्यामुळे पटापट असे मालपोहे बनवून घेतले आणि सगळ्यात आधी देवाला नैवेद्य दाखवला कुणालनी आणि त्याच्यानंतर मग ह्यांना पण मी खायला दिलेला आहे. शेरू आपला सारखा किचनमध्ये घिरट्या घालत होता, कारण त्याला वास गेला होता आणि म्हणजे सारखा तो त्याचे ये जा चालू होते किचनमध्ये. शेरूची मजा बघा. आज त्याला माहिती आहे ना आता गोड खाऊ बनलाय घरामध्ये, आता काय तो हलणार नाही तिकडनं. सारख्या फेऱ्या मारत होता, आता तिथे जाऊन बसलाय. ए चला तुम्ही घ्या खायला, चला झालंय. शेरू, अय शेरू, नाही तर असं तर बसत नाही हा, बाहेरच असतो. आता त्याला माहिती आहे घरामध्ये छान असं गोड पदार्थ बनलेलं आहे. जाम चाप्टर आहे तो. चला इथे आता मी आहे ना हे बघा थोडेसे बनवले, आता ह्यांना खायला देते. अजून थोडेसे बनवायचेच आणि मग नंतरला जेवणाची तयारी. चला तर आत्ता घरातलं काम आटपायला सुरुवात आता केलेली आहे. जेवण करायचं दुपारचं. आज आमच्याकडे बाजारसुद्धा आहे, तर बाजारात पण जायचं आहे. पण अगोदर जेवण करून घेते आणि मग बाजारात जायचं आहे. कदाचित संध्याकाळच्या वेळेस आम्ही निघणार बाजारामध्ये, कारण आता ऊन बघा भरपूर आहे. वाजलेत किती, आता 11 वाजलेत. त्याच्यामुळे आत्ता जाऊन काही उपयोग नाही, तर उन्हाने ना हैराण व्हायला होईल. त्याच्यामुळे विचार चालला आहे आमचा की 1-3:30च्या नंतर घरातून निघूया असं. तर आता भाजी बघा, म्हणजे सकाळी जे वांगी वगैरे काढलेत ना त्याचीच पटकन भाजी आणि चपातीच करणार आहे, कारण नाश्ता आता सगळ्यांनी पोटभर केलेला आहे. त्याच्यामुळे जास्त असं काही बनवायचं नाही. पटापट वांग्याचं भरीत का भरली वांगी, ते मसाला वगैरे टाकून भरतो ना तशी. मला या दोघांमधला फरक अजून पण समजत नाही, त्याच्यामुळे कधी कधी असं चुकायला होतं. पण आमच्याकडे भरीतच म्हणतात. तर वांग्याचं भरीत आणि चपाती पटापट करून घेते आणि झटपट तुमच्याची रेसिपी मी शेअर करून घेते. बागेतलं काम आज भरपूर केलेलं आहे आणि कुणालचे बाबा पण मगाशी करत होते बाहेर, त्यांचं पण काय काय चालू होतं. तरी पण थोडंफार राहिलं हो. ते केळीच्या इथे अजून करायचं साफ, म्हणजे करायला गेलं ना काही इतकं असतं ना की वेळ आपल्याला कमी पडतो. तरी पण जवळजवळ मी पाऊण तास 1 तास मी केलेलं आहे. आता बाकीचं आहे ते संध्याकाळी किंवा उद्याला करून टाकेल. मग ते तिकडचा तो भाग आहे ना चांगलासा मोकळा होऊन जाईल. मग चला आता जाऊया किचनमध्ये. तर हे आता वांग्याचं भरीत आपल्याला करायचं आहे आणि ही ना 2 वांगी आधी 2 ते 3 वांगी आधी काढली होती. आता बघते जरा जास्त वाटले तर 1-2 काढून ठेवीन. आणि हा धुतलेला पुदिना पण बघा चांगलासा सुकलेला आहे. तो आता असा मी पसरवून ठेवते ह्या ताटामध्ये, म्हणजे फॅनवरच सुकवून घेणार आहे. म्हणजे चटणी वगैरे काय करत नाही आहे त्याची मी, फक्त सुकवलेला पुदिना आपल्याला तयार करायचा आहे. आता हा 3 ते 4 दिवसामध्ये की नाही सुकून जाईल. आणि हा बघा हा पुदिना जो आधी मी तयार केला होता घरच्या घरी, ताकात वगैरे घालायला बरं पडतं असं बघा असं. तर अशा पद्धतीने हा पुदिना आपला रेडी होऊन जाईल. अजून पण भरपूर आहे आपल्या कुंडीमध्ये, पण मी म्हटलं हा सध्या इतकाच काढते, नंतरला मग काय पुदिन्याची चटणी बिटणी बनवायला तर उपयोगी होईल ना तो दुसरावाला, त्याच्यामुळे मग इतकाच काढलं. चला आता जेवणाची तयारी करूया. तर सगळ्यात आधी पीठ आहे ना ते मळून ठेवलं मी आणि त्याच्यानंतर शेंगदाणे ते भाजून घेतले. म्हणजे शेंगदाण्याचा कूट टाकून भरीत खायचं होतं कुणालच्या बाबांना, आणि कुणाला सुद्धा आवडतं असं भरीत. नाहीतर वाटप टाकून पण बघा, कांदा खोबऱ्याचं वाटप टाकून पण भरीत बनतं. पण आज म्हटलं शेंगदाणे टाकून करूया. तर शेंगदाणे भाजून घेतले, थंड केलं आणि मिक्सरमध्ये जाडसर असे भरडून घेतले फक्त, म्हणजे जास्त नाही वाटले. त्याच्यानंतर साप चुरा झाला की मग म्हणजे बरोबर नाही लागत खायला, म्हणजे खाताना ते शेंगदाणे दाताखाली यायला पाहिजेत, मग भरीत की नाही छान लागतं मग. आणि त्याच्यानंतर कांदा वगैरे चिरून घेतलेला आहे, आलं लसूण चांगलं चेचून घेतलेलं खलबत्त्यामध्ये, भरपूर अशी कोथिंबीर आणि तिखट मसाला, हळद, थोडासा गरम मसाला, मीठ चवीप्रमाणे आणि शेंगदाण्याचा कूट, हे सगळं एकत्र थाळीमध्ये मिक्स करून घ्यायचं. वांगी बघा मी अशी उभी म्हणजे कटिंग करून घेतलेली आहेत. साईडचे जे काटे वगैरे होते ना ते सर्व काढून टाकलेले आहेत. आणि मी चेक करून बघत होती की आतमध्ये किडलेले वगैरे आहेत का, तर एकही वांगं किडलेलं नाही निघालं. सगळी वांगी की नाही छान होती. तर छान प्रकारे हा जो मसाला आहे ना तो तयार झाला, चांगलासा मिक्स करून घेतला आणि पटापट तो आपल्याला वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे. तुम्ही ना या पद्धतीने एकदा हे भरीत आहे ना, म्हणजेच भरली वांगी ना करून बघा, खूप असं मस्त लागतं चवीला. म्हणजे कोणती पण वांगी असतील, ते काटेरी असतील, साधी वांगी असतील, एकदम छान भरीत की नाही तयार होतं. आणि भाकरीसोबत हे भरीत की नाही अप्रतिम लागतं. पण
भाकरी आता आमच्याकडे कशी जास्त आवडत नाही, त्याच्यामुळे चपातीच करणार होते मी. तर पटापट वांगी भरून घेतली आणि मग कढई एकीकडे गरम करत ठेवली होती. आणि वांग्याचं भरीत म्हटलं का थोडंसं तेल बघा जास्त घालायचं की भरीत आपलं एकदम छान होऊन जातं. तेल चांगलं असं गरम झालं आणि त्यात मग एक एक वांगी सोडून घेतली, जरा 1-2 मिनटं परतून घेतली तेलावरती. आणि त्याच्यानंतर मसाला जो आहे ना वांग्याचा तो पण त्यात टाकला, म्हणजे उरलेला मसाला असतो ना तो सगळा टाकला त्याच्यामध्ये. 1-2 मिनटं वाफ येऊ दिली आणि त्याच्यानंतर मग गरजेप्रमाणे त्यात पाणी घालायचं आणि स्लो गॅसवरती एक 5 मिनटं शिजत ठेवायची. म्हणजे अगोदर मला थोडी शंका होती की वांगी आता ही शिजायला किती टाईम जातो काय माहीत नाही, कारण पहिल्यांदाच ही आता वांगी ना आम्ही बनवत होती, म्हणजे आपल्या बागेतली वांगी, त्याच्यामुळे किती वेळ जाईल याचा काय अंदाज नव्हता. पण स्लो गॅसवरती मी शिजत ठेवली ना ही भाजी, एक 5 मिनटामध्ये ही भाजी की नाही तयार झालेली आहे. तर इथे बघा 1-2 मिनटं वाफ येऊन गेल्यानंतर मिक्सरमध्येच पाणी टाकलं, म्हणजे काय मिक्सरला काय चिपकलेलं असेल शेंगण्याचा कूट वगैरे तो सगळा निघाला. आणि मग इथे स्लो गॅसवरती ती भाजी शिजत ठेवलेली आहे. आणि आता आपण बघूया भरीत झाले का. झालं असणार. किती मस्त असं एकदम सुकं नाही करणार आहे मी, थोडंसं जरा रसा असेल ना की खायला कसं जरा बरं वाटतं ना. छान असं शिजलेत वांगी. हे बघा आता गॅस आहे ना बंद करते मी, आणि थोडं थंड झालं ते पण ते ना सुकून जाईल पाणी. गॅस ते बंद. हे बघा दोघं कसे झोपलेत, गरमी होते ना आता. हा बघा इथे, आणि बघा समोर ऊन बघा कसं कडकडीत. तर आता किती 1:15 वाजला आहे दुपारचा, आणि सगळं माझं काम झालेलं आहे. किचन पण आवरून झालेलं आहे सगळं, म्हणजे भांडी बिंडी सगळं. फक्त ह्यांचं आता जेवायचं बाकी आहे. त्याचा कुणालचे बाबा जरा आराम करतात, ते आता उठले का. आणि कुणालचं ऑफिस पण चालू आहे ना, मध्ये उठले का लगेच त्यांना जेवायला वाटते. सगळ्यात आधी वाघ्या शिरू यांना खायला देते आणि मग बाकीचं जे काय असेल ते. तर चला मग ताईनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.